आजचाही दिवस नॉर्मल आणि नेहमीसारखंच असेल असं मला वाटलं होतं, पण पुढे काय झालं हे तुम्हाला सांगते. सकाळी उठल्यानंतर ना ती रोजचीच कामं चालू होती. लोटून पुसून काढणं, जेवण बनवणं, भांडी घासणं, धुणं हे सगळं कामं करतानाही आम्हाला टू डू लिस्ट बनवायला लागते की ही सगळी कामं करून आपल्याला टायमिंग वाचवायचं आहे आणि त्यातून ही घर सफाई वगैरे करायची. जो आता व्हिडिओमध्ये दिसतो तो टेबल आहे ना, टेबल किंवा टी पोट असं काही तुम्ही म्हणू शकता, तो माझ्या लग्नातला आहे. त्याच्यावर इतकी जास्त धूळ बसते ना. पहिला आम्ही हॉलमध्ये ठेवला होता, इतकी जास्त धूळ बसते की आम्ही वरती आणून ठेवलेला आहे आणि त्याला झाकूनही ठेवतो कारण त्याच्यावर खूप जास्त धूळ बसते. तोपर्यंतच मला कॉल आला आणि मला समजलं की आम्हाला सत्यनारायणच्या पूजेवरती बसायचं आहे. मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण ऐन मोक्यावरती फोन आल्यावरती काहीच नाही करता आलं आणि सत्यनारायणच्या पूजेला आपण नाही म्हणू शकत नाही. मी पटकन तिथली कामं तिथंच ठेवलीत आणि आवरायला लागले. मला फक्त 2 मिनटं दिले होते की तू 2 मिनटात तयार हो, कुठलाही नटापटा करू नको, कोणताही मेकअप करू नको. पण मला मेकअप करायचा होता म्हणून मी 5 मिनिटामध्ये मेकअपही केला, पटकन साडीही नेसली आणि तयारी झाली. त्यानंतर ना आम्ही घरी निघायला आलो जेव्हा सगळं आवरून झालं तिथून. आणि तिथून पुढे मी काही शूट केलेलं नाही. पूर्णपणे मी विसरले की मी व्लॉग पण करते का नाही. असं जाता जाता हे नक्की सांगून जावा की तुम्ही कोणत्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघता. ओके, बाय.